मार्गांवरील लोकल सेवा सध्या सुरळीत झालेली आहे। गाड्या मात्र उशिराने चालतात। गाड्या उशिराने आहेत आणि त्यामुळे रेल्वे स्थानकात मोठी गर्दी पाहायला मिळते। एकीकडे 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, दुसरीकडे ही गर्दी पाहायला मिळते। मुंबईकरांचे हाल अजूनही सुरूच आहेत। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, एकतर आपण काल पाहिलं ट्रॅक्सवर पाणी साठलेलं होतं आणि त्यामुळे प्रवाशांचे बरेच हाल झाले। आज सुद्धा रेल्वेचं वेळापत्रक काहीसं कोलमडल्याचं पाहायला मिळतंय। काय सध्या रेल्वे स्थानकावर चित्र आहे, प्रवाशांचं काय म्हणणं आहे? नक्कीच मी सध्या ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आहे। आज पावसाचा तिसरा दिवस आहे आणि आज सकाळपासूनच पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय। मध्य रेल्वेचं वेळापत्रक देखील आज देखील विस्कळीत झालेलं पाहायला मिळतंय। मध्य रेल्वे जी आहे ती ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल असेल किंवा कल्याणवरनं मुंबईच्या जाणारी जी लोकल असेल ती अर्धा तास उशिराने धावताना पाहायला मिळते। आता जर आपण हा बोर्ड बघतोय तर 7 वाजताची ही मुंबईला जाणारी लोकल आहे, मात्र आता 7:30 होऊन गेलेले तरी देखील 7:30ची लोकल जी आहे ती आलेली नाहीये। पावसाचा जोर वाढत असल्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकामध्ये सध्या तरी रेल्वे प्रवाशांची संख्या जी आहे ती कमी असताना आपल्याला पाहायला मिळते। राज्य सरकारने जर आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा किंवा वर्क फ्रॉम होमचे आदेश दिल्याच्या नंतर कुठेतरी रेल्वे प्रवाशांनी आज जे आहे ते घराबाहेर पडणं पसंत केलेलं आहे। मात्र काही रेल्वे प्रवासी जे आहेत ते अजून देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। सर, कधीपासून उभे आहात रेल्वेसाठी? 7 वाजल्यापासून उभे आहे। गाडी नाहीये। काय अनाउन्समेंट काय होते रेल्वे प्रशासनाकडनं? अनाउन्समेंट नाही। कुठे जायचंय तुम्हाला? आम्हाला घाटकोपर तिकडे। पण प्रशासनाने वर्क फ्रॉम होमचे आदेश दिले नाही आहे ना सोय। कालची दांडी झाली, आता आजची कशी होणार? सर, कधीपासून उभा आहात रेल्वेसाठी? हा, 7 वाजून चालू काय सततच रेल्वेचं वेळापत्रक कोलमडतं, काय त्रास होता? मित्रा, कधीपासून उभा आहे रेल्वेसाठी? 7 वाजल्यापासून उभा आहे। काय अनाउन्समेंट होते रेल्वेची? काहीच नाही। जर पाहिलं तर हे सर्व रेल्वे प्रवासी जे आहेत ते लोकल साठी उभे आहेत। 7ची लोकल जी आहे ती ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल आहे, मात्र 7:30 होऊन गेलेले आहेत तरी देखील मध्य रेल्वेची जी लोकल जी आहे ती आलेली नाहीये। त्यामुळे आज देखील रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते पुन्हा एकदा कोलमडलेलं पाहायला मिळतंय। रेल्वे प्रशासनाकडून असे काही नोटिफिकेशन आलेले आहेत की कधीपर्यंत लोकल सुरळीत होईल? कारण की प्रवाशांमध्ये जे अनाउन्समेंट होत नाहीये त्यामुळे अजूनही संभ्रम कायम आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे प्लॅटफॉर्म वरती जे आहेत ते बोर्ड लावण्यात आलेला आहे। यावरती लोकल जी आहे ती 7 वाजताची दाखवण्यात येते। त्यामुळे रेल्वे प्रवासी जे आहेत ते ठाणे रेल्वे स्थानकावरती आलेले आहेत, मात्र 7:30 होऊन गेलेले तरी देखील रेल्वे जी आहे ती आलेली नाहीये। मात्र रेल्वे प्रशासनाकडनं कोणतीही सूचना जी आहे ती अजून देखील देण्यात येत नसल्यामुळे आता रेल्वे प्रवाशांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी रेल्वेच्या वेळापत्रकासंदर्भात अपडेट घेत राहू। निकेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय मुंबईतील लोकल सेवा सुरळीत झालेली आहे, मात्र गाड्या अजूनही उशिरानं आहेत। 7 वाजताची ट्रेन अजूनही स्थानकामध्ये आलेली नाही आणि त्यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडतोय। प्रवासी रेल्वे स्थानकावर वाट पाहतायत, मात्र या रेल्वे स्थानकांमध्ये मोठी गर्दी असल्याचं पाहायला मिळतंय। ठाणे रेल्वे स्थानकामधून आमचा प्रतिनिधी ताजे अपडेट्स देत होते। काल सुद्धा आपण पाहिलं की मुंबईमधली लोकल सेवा 3ही मार्गांवर विस्कळीत झालेली होती आणि त्यामुळे सुद्धा मुंबईकरांचे बरेच हाल झाले। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, बाहेरच्या ज्या गाड्या आहेत किंवा लोकल सोडून ज्या मोठ्या ट्रेन्स आहेत, मेल्स ज्या आहेत त्या तरी चालू आहेत का? काही कळतंय का? नक्कीच मध्य रेल्वेची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती लांब पल्ल्याच्या गाड्यांची देखील झालेली आहे। ज्या काल दुपारच्या ज्या गाड्या होत्या ते रात्री उशिराने सोडण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे जे लांब पल्ल्याच्या गाड्याचं जे रेल्वे स्थानक आहे तर फलाट क्रमांक 7 आणि 8 त्यावरती देखील मोठी गर्दी जी आहे ती लांब पल्ल्याला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची झालेली पाहायला मिळते। कालपासून जर आपण पाहिलं तर मध्य रेल्वेचं वेळापत्रक जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं होतं। जी परिस्थिती लोकलची होती तीच परिस्थिती लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या देखील झालेली होती। काही लोकल ज्या आहेत त्या रेल्वे रुळावरच थांबून राहिलेल्या होत्या, त्यामुळे लांब पल्ल्यांच्या गाड्याला जाण्याचा मार्ग देखील जो आहे तो थांबलेला होता। त्यामुळे कुठल्याही लांब पल्ल्याची गाडी जी आहे ती सोडण्यात आलेली नव्हती। 7 ते 8 तास उशिराने लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या
धावत असताना आपल्याला पाहायला मिळत होत्या. मध्य रेल्वे प्रमाणेच हर्बल लाईन देखील ची लोकल सेवा जी आहे ती देखील विस्कळीत झालेली आपल्याला जी आहे ती पाहायला मिळते. लोकलचं वेळापत्रक जे आहे ते पूर्णपणे खोळंबलेलं पाहायला मिळतंय. नाही बरोबर, आणि म्हणजे, त्यामुळे स्थानकामध्ये सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते. निकेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.